नमस्कार, श्री स्वामी समर्थ। प्रियंकास किचनमध्ये आपले स्वागत आहे। मी तुम्हाला आज मुलांच्या डब्यासाठी भरलेल्या भेंडीची भाजी सोप्या पद्धतीने कोणताही तामझाम न करता कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला वेळ न लावता सुरुवात करूया। आता मी भरली भेंडी बनवण्यासाठी इथे पावशेर भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे पुसून। त्यासाठी आता साहित्य पाहू। मी इथे अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, 7-8 लसणाच्या पाकळ्या, हळद, चवीनुसार मीठ, काळा मसाला तुम्हाला आवडतो त्याप्रमाणे, तिखट आणि धना पावडर घेतलेली आहे 1 चमचा। आता आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्स करून बारीक करून घेणार आहे, म्हणजे आपल्या भेंडीचा मसाला भरण्यासाठी तयार होतो। आता हा मिक्सरला फिरून घेऊ। हे पहा, आपला मसाला अशा प्रकारे बनवून झालेला आहे। आता आपण हा मसाला साईडला ठेवून देऊ। आता आपण ही भेंडी बारीक काप करून घेऊया भेंडीची। हे पहा, भेंडीची मी भरली भेंडी बनवण्यासाठी असे काप करून घेणार आहे। आता असेच काप मी सगळ्या ह्या भेंडीचे करून घेते। आता इथे आपली भेंडी सगळी चिरून झालेली आहे। आता आपण त्यामध्ये मसाला भरून घेऊ। हे पहा, अशा प्रकारे या भेंडीच्या कापामध्ये आपण बनवलेला मसाला भरून घ्यायचा आहे। तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार तिखट आणि मीठ वापरू शकता। आता मी असाच मसाला या भेंडीमध्ये सगळ्या कापांमध्ये भरून घेणार आहे। आता हे पहा, मी सगळा भेंडीमध्ये मसाला भरून घेतलेला आहे। आता आपल्याला फोडणीसाठी तेल लागणार आहे। ते मी 2 चमचे तेल घेतलेले आहे। भेंडीमध्ये मसाला भरून उरलेला आहे, तो आता आपण पुढे वापरणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आता मी भेंडीला फोडणी देण्यासाठी गॅसवरती लोखंडी पॅन ठेवून घेतलेला आहे। पॅन छान गरम झाला की त्यामध्ये 2 चमचे घेतलेले तेल टाकून घेणार आहे। मी ही भेंडीची भाजी मुलांच्या डब्यासाठी बनवत आहे। तुम्ही पण नक्की अशा प्रकारे मुलांना भेंडीची भाजी भरली भेंडी करून द्या। मुले सारखीच एकाच पद्धतीची भेंडीची भाजी केली की खायला कंटाळा करतात, अशा वेगळ्या पद्धतीने केली की मुलांना खूप आवडते। आता आपलं तेल चांगलं तापलं आहे, त्यामध्ये मी 4-5 लसूणच्या बारीक कट करून घेतलेला आहे। आता लसूण छान लाल झाला की आपण त्यामध्ये भेंडीचे काप केलेले आहेत ना, ते फ्राय करून घेणार आहे। आता हे भेंडीचे काप आहेत ना, असे तेलामध्ये मी फ्राय करून घेणार आहे। आता तेलामध्ये सगळी भेंडी मिक्स झाली ना, त्यावरती मी झाकण ठेवून घेणार आहे। आता आपल्या भेंडीला जो चिकटपणा किंवा लाळीसपणा येतो ना, त्यासाठी मी इथे अर्ध लिंबू घेतलेला आहे। ते अर्ध लिंबू या भेंडीमध्ये पिळून घेणार आहे। लिंबू पिळल्याने काय होतं की भेंडीला जो चिकटपणा येतो किंवा लाळीसपणा येतो ना, तो या लिंबामुळे येत नाही। तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार लिंबू कमी जास्त पिळून घ्या। ही लिंबू पिळल्यानंतर अशी भेंडी सगळी मिक्स करून घेऊ आणि 1-5 मिनिटं कमी गॅसवरती शिजून घेऊ। हे पहा, आपली भेंडी खाण्यासाठी तयार आहे। तुम्हाला कशी वाटली माझ्या भेंडीची रेसिपी ते कमेंटमध्ये नक्की सांगा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।